खाता तो मुक्ती कोणी घेऊन जाऊ बेटा का करू गे माझी जीवाच्या गती अगे बसत जाओ उठत जाओ बेटा जशी घरी येवाने निघलो जसा जवळ आला तसाच पोट झोपून ये बेटा तशीच तळ्यावर पडो तशीच तळ्यावर पडो हो तर अगे कुटुंब धावत कुत्रे धावून माझ्यावर जवळ येत बेटा मग जशी बसू उठलो घराकडे येवा निघलो बसून पोट झोपून ये बेटा अगे डब्यातला पाणी सरला 2 बाटल शिशे होत्या त्यातला पाणी सरला परसाकल होणं काही कमी झाली नाही परसाकल लावली हिरवे परसाचे पानं जमा केलो सागाचे पानं जमा केलो आजनाचे पानं जमा केलो अगे मोठ्या खाजेवणं सुरू झाला बेटा हो आता पाणीच नाही घडी घडी पोट झोमू येतं कसा करू पानं नाही काय नाही जशी परसाकळ आली ना तशीच ना बाई उठलो ना हातला पांढऱ्या जेवच्या खऱ्याच्या झिल्ल्या जमा केली त्या झिल्ल्यानं आपलं काम भागवीन जशी परसाकळ झाली बेटा पाणी नाही ना पालाही नाही काढलो 2-3 खऱ्याचे झिल्ल्या ती मस्काले जातो जशी मस्कत नाही तशी टर्नेरी झिल्ली फाटलेल्या बोटाच्या जीवन मोठा बाका लागे गे जसे दालीच्या बाटलीत गळवा फिरवतात तसा हो बेटा मग काय झालं आलो बेटा घरी म्हणलो हे कायच्या होय म्हणलो निंबाचा पाला खालो जांबाचा खालो कारलीचा काय पोटी माय बकरीची होती का बरं झाला चोरलो तुझ्या मावसाच्या बंगालीतले 50 रुपये बोलयो नंतर गेलो सैराट डॉक्टर सम्राटकडे आपला गुप्त रोग तपासायला हो मग जशी दवाखान्यात धरलो म्हणे पाहिलं डॉक्टर अंदर हो म्हणते धरलं ना हिरवा पडदा लावलंगे मग बाई लहानाची मोठी झालो कोणा माणसासंग नाही बोललो फक्त एक माणूस सोडून बोलता मावसा नाही का फक्त माणसासंग नाही बोललो 60 वर्ष झाली पण देहाला बट्टा नाही अरे डॉक्टर म्हणून सांगू राहिले नाव लिहून देतो हा 60 वर्ष झाले बेटा कोणा माणसासंग बोललो नाही म्हणून मरीन वाचीन जाऊ दे दवाखान्यात मला पाहिलं हिरवा पडदा लावलं का म्हणते डॉक्टर काय म्हणते तुला पाचतो म्हणते ह्या टेबलावर झोप म्हणते झोपली विचार आला भाई बोले हा भाड्या डॉक्टरच्या डोळ्यात मग सौंदर्य पाहून काहीतरी आला म्हणून याच्या मनात तारा बापरे का दिसते हेमामाली बापरे टुकड्या म्हणलं माझ्या पाहून याच्या मनात तारा पिवळा आला मी डॉक्टरला विचारलो म्हणलं झोप म्हणलं असतं त्याने विचारलो उघडी झोपू का उतानी झोपू का म्हणते बेटा उतानी झोप म्हणते म्हणून मी झोपलो जसा गेला अंदर बेटा बाहेर कसा आला माहिती आहे का 2 कानात असे टाकलं असा गोल गोल असा 2 कानात होते बेटा जेती नाही तुला म्हणून तब्येत खराब अगे काय टेटस्कोप काय नव्हता करत जेती नाही जेती ठेवे बेटा मग काय झालं तपासलं तर मला काय म्हणते म्हणते तुला तपासून झाला म्हणते आता एक काम कर म्हणते आपल्या लुगड्याची गाठ दिली म्हणलो भाड्या तुझ्या मनात काळा पिवळा आला म्हणलो माणूस नराधम होस म्हणलो म्हणलो मला लुगड्याची गाडीली कोडा लावतोस म्हणलो ती हिमतीची पक्की बाई त्याच्यापेक्षा 4-5 बदमाश कशी राहिले गाडीली करतो पुरा लुगडा ढिला हो लुगडा ढिला केलो आणि मग काय म्हणते आला बाहेर बाई कसा केलं माझ्या का चैन खोललं बाहेर काढलं अगे माहिती कसा होता तर सामने बारीक ना मांग ठोकर होता गे सामोरून बारीक मागवर ठोकर होता गाजरचं खाली 14 वर्षाच्या वनवास भोगलीस मामाने बाबाकडे गाजर ते मावशी तो गाजर नव्हता तिने इंजेक्शन म्हणतात हो बेटा का म्हणे डॉक्टरला भिवायचं नाही म्हणे दुसऱ्याच्या असं तर म्हणे डॉक्टरला भिवू नको का म्हणे मग काय
बेटा भोको भोको 2 वेळा हो धक्काने नाही गे खेळणार दोन इंजेक्शन दिलं बेटा चिठ्ठी लिहून दिलं हे उद्या म्हणते जा म्हणते बाजारात मेडिकल म्हणून दवाई घेतो म्हणते कोणती मी काय मेडिकल मध्ये जातो गे मग जल्दी बाजारात गेलो बेटा आणि पाहिलं वेगळा कागद बोलला माझा उपवास पुरा करतो हो माया ध्यानीतली आली मला तसं नाही हो बेटा त्याने 2 फायदे झाले कपड्याच्या दुकानात गेलो आणि जगह घेतलो बेटा याने 2 फायदे झाले कसे अगे माहित आहे का उचल नाक जुजुरा हो बेटा आता माझ्या का हवा खेळती राहते ओके मां हो अंदर काय पंखा लावला ए मावशी कूलर लावलाय कूलर सगळं काय सोड आमचं बाजारला चाललं मग तिला येत काहून चला बेटा बाजारात होता ना तेव्हा पुरी बारीची जाता तुम्ही नाही का लवकर जाऊ अंधार पडायच्या पहिले घरी चल भाऊ
परस परस